काय चाललंय भैया? मन्या अय मन्या, मण्याची मजबूर आहे. मने ये की इकडं. मजबूर आहे पा. ये म्हणू म्हणू योग बाई सोना योग म्हणू गप्पी मन्या अय ये इकडं. मजबुरीनं पडलंय बघा मण्या. उठती उठून पळायच्या हिशोबावर नसते. भैयाला भिवती पडलंय तिथं गं. मने ये इकडं. ये इकडे इकडे ये. ये म्हणू शाणा म्हणू. इकडे इकडं. त्याला इतकं मजबूत करायचं नसतंय मला. अय मन्या सोडता त्याच्याकडे मन्या जात पण नाही बरं. खरं मजबुरीने का बसतंय ते. त्याची मजबुरी आहे. ये इकडे मन्या. लाजलं मण्याला. अय मन्या म्हणू योग सोना योग म्हणू ये इकडं. ये इकडं माझ्याकडे ये. जबरदस्ती आहे सगळी. ये ये हात हात काढ की बघू. ये इकडं. ये इकडं. ये इकडं. एवढं पेतय पाप पाय नादावलाय तो. काय काय म्हणजे एवढं मजबूत पुन्हा करायला नसतंय. ये इकडे ये. छान आहे मन्या. ये इकडं. ये इकडं. आमदार हॅलो हा तू अजून काहीच केलं नाही. तू अभ्यास कर. ते गेलो म्हणे गेलो. ते त्याच्या शेपटी संख्या होते. ते मॅडम साहेब देते तिथे चला मिक्सरला जरा गपके काय सजवून आण. गपके हॅलो महत्वाचा फोन चाललाय. डक्टाईल आहे बघ डक्टाईलचे एक पाठ कर हा नंतर काय झालं माहिती आहे का नंतर मिक्सर ला जवळ तेरा वर्ष झाली असतील. 13-14 झाली. 13-14 वर्ष झाली. आणि ते काय झाले आम्ही छपरात होतो तेव्हा घेतलेला मिक्सर आहे. इकडं पड तिकडं पड सारखं म्हणजे आपटापटी म्हणजे पोरं बारकी होती आणि घर छपराचं होतं आणि त्यात पसारा इकडं तिकडं करायचं नाही. ते आपटापटी करून तेव्हापासून मिक्सर मोडला नाही. आणखी एकदा काय झालं चुकून मी हिटर मिक्सर जवळ ठेवलेले आणि चुकून हिटरचं बटन चालू केलेलं ती एका बाजूने जळलेला पण होतं. असं लय त्याचा कारनामा झाला. आणि ती कधी बंद पडेल वाट बघायला लागली पण ती बंद पडेना झाले आणि चालू मिक्सर टाकायचं पण धाडस होईना झाले. त्याने मला 2 वर्ष पाठीमागं म्हणायला लागलं तर हे बॉडी बदलून आणतो हे जे मिक्सर चांगला आहे. मी म्हटलं नको राहू द्या ती बंद पडलं का टाकून देऊया आणि नवीन आता चांगलं मिक्सर आले तर ते मिक्सर आणूया. तर ते काय बंदच पडेना झाले. लय वाट बघायला लागले बंद पडेना झाले. आणि आमच्यात असं ह्यानी कसं चांगली वस्तू कुठलीच टाकली नाही त्यामुळे आता मजबूरच त्याला बॉडी बसवून आणायची नवीन. आणि ते पण आणायचं आहे आणि किरकोळ पण काय झालंय सगळ्यांच्या छपल्या तुटल्या त्या छकुलीला एक मस्त सँडल आणायचं आहे. छकुलीचं सँडल तू मला आणू नको. तू मला आणू नको. ते तुम्हाला खरं पप्पा सांगायचं छकुली आमची लय बरी म्हणायची. काल मी छकुलीचं सँडल घालून गेली मला ते घालायला येणार चालायला येणार. छकुली कॉलेजला कशी घालून जात होती तिचं तिला माहिती. इतकं बेकार झालंय चप्पल. ते दिसायला मस्त चांगलं दिसतंय बघा पण त्याचं पन्ना बिन्न लूज झाल्याचं असे म्हणजे घालायलाच येत नाही चालायला येत नाही. त्यामुळं काल मी घालून बघितली तुझी चप्पल पण छकुली एकदा पण म्हणली नाही की माझं चप्पल खराब झालंय मला चप्पल घ्या म्हणून. कसं म्हणू अजून वर्ष झालं नाही. वर्ष झालं नाही घेऊन. आणि त्यामुळं आज छकुलीला पण चप्पल आणायचे भैयाला पण रोज घालायला आणायचे मला पण आणायचे त्यांना पण आणायचे. काय झालं रोज घालायच्या चपल्या सगळ्यांच्याच तुटल्या त्यामुळं आणखी किरकोळ काहीतरी ह्यांना 2 शर्ट घ्यायचं ह्यांनी काय करायचं माहिती का फटकीच कपडे घालतात. आणि आता गेलं तरी पण त्यांनी घेऊन देत नाही बघा कपडे. बघा मग मी संध्याकाळी आल्यावर दाखवते काय आणले तुम्हाला. तर ह्यांनी आता गेल्यावर पण शर्ट घेऊ देणार नाही तर तरी पण ह्यांना 2 शर्ट घ्यायचं इथं कामात घालायला. कामावर काय होते माहिती का लय म्हणजे लय कपडे मळते ते मळल्यामुळे ती ब्रश लावून रोज धुवायला लागते आणि ब्रश लावून धुतल्यामुळे शर्ट जास्त फाटतात पॅन्ट जास्त फाटत नाही त्या. त्यामुळं रोज घालायचं शर्ट ह्यांना आणायचं. बघूया आता काय होते. आता तर वाजले 5:15 आम्हाला धार काढायला आणखी महागारी यायचं म्हणजे लयच गडबड होत्या. बघूया काय घ्यायचं होते हाय का नाही. तर चला ही खुळखुळा जरा दुरुस्त करून आणते. फक्त बॉडी बदलायची लय म्हणजे लय खराब झाले या आणि टाकू वाटेनं झाले. असू द्या त्याला थटलं तरी पण इकडं आता जरा थटलं तर पडकन मोडलं.
एवढं 10-15 वर्ष झाली एवढं मिक्सर कोणाचं मला वाटत नाही एवढं इतके दिवस टिकत असताना कोणाचं. आमचं टिकलंय नशीब म्हणायचं. अजून किती दिवस चालतंय बघूया. तरी पण त्याला 300-400 रुपये खर्च येईल आता आहे का नाही. हो बॉडीला किती खर्च म्हणलं 300-400 रुपये येईल खर्च. बघूया किती येते काय येते हे ना. जाऊन येतो एकदाची खुळखुळा जरा दुरुस्त करून आणतो. सगळं केलंय मला आल्यावर धारा टाकतो आमचा. पप्पा मम्मी मला म्हणली की नाही सँडल घ्यायचं तर घ्यायचं नाही हं? तिला सँडल लावायचं. ते आपला आपण जेव्हा जातोय की नाही तेव्हा घेऊन येऊया. आपण कुठे जाते ते पाच झाले. असू दे चालतंय मला अजून 6 महिने चालवते मी पप्पा संग जाईन तेव्हा घेऊन येईन. तुला नको होय म्हणते नको म्हणते मी. मम्मी हा? बूट नाही बाबा चप्पल आणणार आहे रोज घालायला. अजून तुझं सँडल चांगला आहे. माझं बूट फाटलं. बूट फाटू दे. बूट फाटले. फाटलंय महागा सगळं कापूस निघाला. हा तसं वापरते महिना झालं. होय असू दे मला तसंच वापर. तुला रोज घालायला तेवढी चप्पल आणते आणि तुला कट्टर घालायला चालणार आहे कारण नाही 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 ओ पप्पा मला माहितीये 2 अंडे आता झालं बरं का हरकत नाही. त्याने कपडे काढले तर म्हणजे यायला लय वेळ झाला आम्हाला. भैया तेव्हा तिकडे येताना भजी आणली ती म्हणजे येताना नाही आणली. आम्ही गडबडीनं आलो आणि पहिला येऊन धारा काढल्या. नंतर भैया आता दुधाला जाऊन भजी घेऊन आलाय. आणि मिक्सरचं काय झालं माहिती आहे का लय दिवस झालं मिक्सर नवीन आणायचं म्हणून ती रिपेअरी केलं नव्हतं. रिपेअरी म्हणजे त्याला काहीच झालं नव्हतं फक्त त्याची बॉडी खराब झाली होती. इकडं तिकडं आपटून करून मुडली होती. आणि आता म्हणलं आता माझं काय म्हणणं होतं न्यायचं मिक्सर दाखवायचं जर बंद पडाय घ्यायला असलं तर दुसरा घ्यायचा. आणि रिपेअरीवाला पण काय म्हणलं माहिती आहे का हेच मिक्सर चांगला आहे तर म्हणला. ते मला घ्यायचं होतं ते नुसतं चौकोन असतंय बघा बारकं नसतंय का ग ती घ्यायचं होतं. तर ते म्हणलं ह्याच्या लई तक्रार येते तर म्हणलं हेच मिक्सर चांगला आहे. आणि त्याला बॉडी बसवून दिल्या सगळा मिळून 350 खर्च आला ना. केबल तेल घालायला 400 रुपये खर्च आला. त्यांची मजुरी ते धरून आणखी मिक्सर करून दाखवते बॉडी कसले तर आणखी नवीन झाला बरं का मिक्सर नवीनची किंमत विचारली 3,500चा आहे 4,000चा आहे म्हणली का. मग हाय या मिक्सरला मोटर जरी बदलून बॉडी बदलली ना फक्त ह्यात काहीच नसते मोटर असते या. नवीन केला मिक्सर हाय असा नवीन झाला मिक्सर. लय दिवस झालं नवीन घ्यायची इच्छा होती पण ही काय मिक्सरच बंद पडेना झाले. त्यामुळं राहिलं नवीन घ्यायचं कॅन्सल झालं. आणि हाय ह्याला बॉडी बदलून आणले आणखी टाकाटाक झाला बघा. चाय प्यायचं टायमिंग आहे का रे भैया. भैया आमचं कांद्यातली भजी खात नाही. त्याला डॉक्टरांनी कांदा खायला सांगितलाय आणि कांद्याची भजी खात नाही. आणि त्याच्यासाठी बिस्किट आणलंय आमच्यासाठी भजी आणल्यात. पप्पा संपवली की भजी ना आमच्या त्यांच्या सगळ्यात आवडीचा पदार्थ म्हणलं तर भजी येते बरं का. गोड असं गुलाबजामुन ते केलं तर खात नाही तर पनीर खात येतं पण गुलाबजामुन खात नाही तर जास्त. गुलाबजामुन खाताय की गुलाबजामुन खात येतं. खीर बीर असलं काय केलं ना गोड जास्त खात नाही तर भजी मात्र त्यांना दिवसभर द्या आणि रोज द्या. भज्याला कटाळत नाही ना. आवडता मेनू आहे. हा आवडता मेनू आहे भजी. आवडता मेनू आहे त्यांचा भजी. आणि आम्ही नवीन मिक्सर घेतलेलं परवडते का ते मोटर घातलेली परवडते. मोटर घालून ती बॉडी बसवलेली परवडते का नवीन मिक्सर परवडते. पैशाचा माझा आहे ते नवीन घेतो. ज्याच्याकडे पैसा मापाचा त्यामुळे आम्ही आहे ते सोनं करून वापरतो. जुनं ते सोनं. काय झालं माहिती आहे का हे मोटर बदलून बॉडी बदलायला पूर्ण नवीन मिक्सर करायला आतलं सगळं काढायचं सगळं नवीन मिक्सर तयार करायला 1,300 रुपये खर्च येतोय. आणि आपण नवीन मिक्सर घ्यायला 3,500 ते 4,000 रुपये 2,500 रुपये खर्च आहे. मग कुठला पण मिक्सरच आहे कुठल्याला पण ते बारीकच करायचं आहे की नाही. हा काम तेच करणार आहे ते बारीक करायचं तेच काम करणार आहे. ते पण मिक्सर हे पण मिक्सर तर असू द्या छान आहे चांगला आहे. आणि आता काय नवीनच झालं टकाटक. लय दिवस झालं ते बोललं होतं ते नवीन आणायचं म्हणून राहिलं होतं पण ते काय त्याला ते ह्या मिक्सरला जवळ येणं झालंय घरातनं. त्यामुळं
असू द्या कसा वाटला सांगा. चिकुली चहा बनव पडदिशी चहा पितो काय. आणि जनावराचं म्हटलं तर जनावर एकदम निवांत येते. त्यांचं चारा पाणी झालं या. आणि ती पिल्लू संडास आणखी एकदा करून घ्यायला लागलो होतं, ते पण संडास करायचं राहिलं या. आणि जे मक्क खाल्लं होतं पिल्लू ते पण आता अगदी व्यवस्थित झालंय, ते पण आता भरडं खायला लागले या. तुझी पण खाती की नाही? लागलं या करायला लागलं या हे कोणी करणार नवीन शिकवलं करतात पप्पा मला वाटत होतं. पैसे संपले संपलं खावं पण येणार. अहो सगळी संपवलं किंवा तिकडं आहे ती अजून हा इकडचं कोण बेफवा पिल्लू आली भजी खायला. मग त्याला बिस्किट द्यायचं का नाही? आहे की तुम्हाला त्याला दे की. दे की बिस्किट किसान घातले बिस्किट तिला देत नाही आले मला आहे. दे तिला. हा तुझं पुढा खाल्लाय त्याला येते. माझा दोन पुढं आणलायच भैया, एक पुढं भैया दे चुकलेलं दे पटना दे. लय हा गुरुडे भैया आमचं. कोंबड्या जरा घ्यायच्या आहेत त्या. आणि त्यासाठी आपण काय करणार आहे, पूर्ण नियोजन करून कोंबड्या करणार आहे. कोंबड्यांसाठी जरा ट्रेनिंग घ्यायचं आहे. आणि कुक्कुटपालनचं ट्रेनिंग आपण घेणार आहे 1 दिवसाचं. का माहिती आहे का, सगळी माहिती आता. आणि आपण बऱ्यापैकी व्यवसायासाठी घेणार आहे. त्यामुळं बघूया त्यात काय काय होतंय. शेळ्या पण आपण ठेवणारच आहे एवढ्या. आणि त्याच्याबरोबर थोड्याशा कोंबड्या पण करणार आहे अंड्यासाठी. आणि कसं आमचं रस्त्यावरचं घर आहे, अंड्याची सवय झाली. आता आम्ही 5-6 वर्ष झालं कोंबड्या पाळतोय, त्यामुळं अंड्याला गिराईक भरपूर असते आहे का नाही. अंड्याला गिराईक असते ती. त्यामुळं अंड्यासाठी थोड्याशा कोंबड्या. आणि त्यातनं लागल्या तर चिकनला आमच्या 450-500 रुपयाला कोंबडी जात्या. कोंबडी नेते ती. त्यामुळं शेळ्यांबरोबर कोंबड्या करणार आहे. मग त्यासाठी कसं आहे माहिती आहे का, आपल्याला पूर्ण माहिती पाहिजे. आता बघा मी शेळ्यांना बार्ली घेतली. आता बार्लीचं साईड इफेक्ट मला माहित नव्हतं. तसं आपण कोंबड्यांसाठी आहे ना, कोंबड्यांसाठी पूर्ण माहिती घेऊन आणि त्यासाठी आपण 1 दिवसाचं ट्रेनिंग घेणार आहे. आणि त्याच्यानंतर आपण पिल्ले घेणार आहे. 1 दिवसाची घ्यायचं होते की 1 महिन्याचं घ्यायचं होते ते बघूया. आणि मासे तुम्ही हो मासे तुम्ही 1 पुडा संपवून दुसरा पुडा ओढून घेतलाय. तुम्ही बोलत बसा आम्ही खातो तो. पिल्ली घ्यायला 25 तारखेला ट्रेनिंग आहे. बघूया ट्रेनिंगला जायचं होतंय का. कोण आहे मांजर? तर मांजराने केन सगळी पाडली बघा होती. काय केन बाहेर ठेवलेली बाटलं फुटलेलं. कुठं होती? नवीन असलेल्या सपोर्ट करा. धन्यवाद. भजी तर खायला कोणाला बोलवलं काय हो? हाताने फोडून घे मला त्याच्या हा येते ते का? मध्ये लागलं का काय तुम्ही घेऊन म्हणजे एखादं भजत देऊया म्हणते तर. नाहीतर मग हाय ते बी खायला मिळणार नाही. ते एक आपलं पुढा पॅकेट संपवलंय, दुसरं पॅकेट घेतलंय. कालचं आहे का तर तिथे. तर असू द्या. सगळ्यांनी व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन असलेले सपोर्ट करा. धन्यवाद. भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. काय म्हणायला येतं का नाही.